सुरुवातीलाच आताच्या घडीची सगळ्यात मोठी बातमी समोर येते। दुष्काळासंदर्भात शरद पवार यांनी मुख्यमंत्री शिंदेंना पत्र लिहिलंय। आपण पाहतो राज्यामध्ये प्रचंड दुष्काळाची परिस्थिती आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी मुख्यमंत्र्यांना हे पत्र लिहिलंय। दुष्काळाच्या बैठकीला मंत्री गैरहजर होते, मंत्र्यांच्या गैरहजेरीची दखल घेतलीच असेल असं पवारांनी या पत्रात नमूद केलंय। तर आश्वासक बदल न झाल्यास संघर्ष होईल असाही इशारा यामधून शरद पवार यांनी दिलेला आहे। आताची ही महत्त्वाची आणि मोठी अपडेट आपण पाहतोय। खरं तर दुष्काळाची परिस्थिती राज्यामध्ये अतिशय भीषण आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर शरद पवारांनी आक्रमक होत हे पत्र मुख्यमंत्र्यांना लिहिलंय। दुष्काळाच्या बैठकीला मंत्री गैरहजर होते आणि मंत्र्यांच्या गैरहजेरीची दखल घेतलीच असेल असं सुद्धा पवारांनी ठणकावून या पत्रामध्ये सांगितलंय। आश्वासक बदल न झाल्यास तीव्र संघर्ष होईल असाही इशारा यावेळी शरद पवार यांनी दिलाय। आपण पाहतो राज्यातली ही जनता दुष्काळासंदर्भात होरपळतीये। अक्षरशः पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांना वणवण भटकावं लागतंय, रात्रभर काही ठिकाणी संघर्ष करावा लागतंय आणि अशा स्थितीमध्ये सरकार नेमकं करतंय काय असा सवाल निर्माण होतोय। कारण सध्या लोकसभाची निवडणूक होती, लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सगळे नेते व्यस्त होते आणि आता तरी यावर निर्णय घ्यावा अशी मागणी होते। या संदर्भात आपण अधिक माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी सुनील काळे यांच्याकडून। सुनील, काय सांगाल, काय नेमकं या पत्रात शरद पवारांनी नमूद केलंय? मोहिनी, आपण बघतो की उद्या लोकसभेचा निकाल आहे, परिस्थितीमध्ये सगळे लोक जो आहे ते निकालाकडे लक्ष ठेवून आहेत। पण शरद पवार दुष्काळाची परिस्थिती आहे महाराष्ट्र, त्या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी पत्र व्यक्त करताना दिसत आहे। आणि त्याचबरोबर मराठवाड्यामध्ये जी बैठक झाली त्या ठिकाणी कृषीमध्ये आहे अनुपस्थित होते, त्या संदर्भात अगदी नक्की सुनील, आपण पाहतोय दुष्काळासंदर्भातली महत्त्वाची आणि मोठी अपडेट। शरद पवार यांनी मुख्यमंत्र्यांना हे पत्र लिहिलंय आणि या पत्रामध्ये दुष्काळाच्या बैठकीला मंत्री गैरहजर होते। आज मुख्यमंत्र्यांनी दुष्काळासंदर्भात चर्चा करण्यासाठी खरं तर तातडीची बैठक बोलावली होती आणि या बैठकीला मंत्री गैरहजर असल्याचं कळतंय। त्यावरूनच शरद पवार यांनी हा निशाणा साधलाय। नेमकं या पत्रात शरद पवारांनी काय म्हटलंय आपण सविस्तर पाहूया। पहिला मुद्दा म्हणजे दुष्काळाच्या बैठकीला मंत्री गैरहजर असल्याचं शरद पवार यांनी या पत्रात म्हटलंय। त्यानंतर मंत्र्यांच्या गैरहजेरीची दखल घेतलीच असेल असं त्यांनी मुख्यमंत्र्यांना उद्देशून म्हटलंय। तर दुष्काळ निवारणाच्या कामामध्ये राज्य सरकारनं तातडीनं पावलं उचलावीत असंही शरद पवार यांनी या पत्रात म्हटलंय। शिवाय राज्य सरकारशी सातत्यानं सहकार्याची भूमिका घेत आलेलो आहोत, पण दुष्काळाबाबत आश्वासक बदल न झाल्यास संघर्षाची भूमिका घेऊ असाही इशारा शरद पवारांनी या पत्रात दिलाय।